नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, डिस्ट्रिक्ट जजेसची एक चांगली व्हॅकन्सी आलेली आहे 89 जागांसाठी. आपल्या बॉम्बे हायकोर्टाने आपल्यासाठी एक बंपर अशा प्रकारची संधी दिलेली आहे. तर ह्या एक्झामसाठी एलिजिबिलिटी काय असते, कोण ही परीक्षा देऊ शकतात, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी सिलेबस काय असतो आणि परीक्षेची तयारी करायला आपल्याला वेळ किती मिळतो आणि आपण कशा पद्धतीने या कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या पोर्शनची आपण तयारी करू शकतो, हे सगळं आपण आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला तुम्हाला सांगायचं म्हणजे जे मी नेहमी सांगत असतो, ठीक आहे, की आपल्या क्लासेसच्या नावावर बरेच मोठे मोठे रेकॉर्ड आहेत. म्हणजे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचा आपल्या 430 जागांचा रेकॉर्ड आहे. एकाच जाहिरातीमध्ये एवढे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर आपण मिळवलेले आहेत. JMFCसाठी आपलं मागच्या जाहिरातीमध्ये 77 जजेसचं आपलं रेकॉर्ड आहे. एकाच जाहिरातीमध्ये एवढे जजेस आपण मिळवलेले आहेत. आणि डिस्ट्रिक्ट जजेससाठी जे आहे ते आपलं मागच्या जाहिरातीमध्ये आपले 3 विद्यार्थी डिस्ट्रिक्ट जज झालेले आहेत. आता हे 3 कमी जरी दिसत असलं तरी एक हायर रँकचं रेकॉर्ड आहे, ठीक आहे. हायर रँकचं रेकॉर्ड मी याच्यासाठी म्हणतो की जागाच कमी असतात, एवढे डिस्ट्रिक्ट जजेससुद्धा त्याच्यामध्ये मिळवणं शक्य सहसा होत नाही. पण तरीसुद्धा आपल्या क्लासेसने एवढं रेकॉर्ड जे आहे ते आतापर्यंत आपण मेंटेन केलेलं आहे. आता याच्यामध्ये हा जो रेकॉर्ड आहे 3चं, हे सुद्धा आता आपल्याला फार जास्त मोठं करण्याची संधी बॉम्बे हायकोर्टाकडून मिळालेली आहे. आणि हे फार सिरियसली घेऊन त्याच्यामध्ये मी तरी करणार आहे. मला तुमच्या सगळ्या लोकांची सुद्धा त्याच्यामध्ये साथ महत्त्वाची आहे. याच्यामध्ये एक फार मोठं रेकॉर्ड बनवण्यासाठी आपल्याला जेवढे कष्ट घ्यावे लागतील, ठीक आहे, तेवढे कष्ट घ्यायची त्याची माझी तयारी आहे. आपण याच्यामध्ये ऑफलाईन बॅचसुद्धा घेणार आहेत आणि ऑनलाईन बॅचसुद्धा घेणार आहेत, ठीक आहे. सायंकाळी 5 ते 7 मध्ये तुमची ऑफलाईन बॅच असणार आहे. पुणेमध्ये इथे ऑफलाईन क्लासरूममध्ये आपण डीजेचा पोर्शन तुम्हाला शिकवणार आहेत. त्याच्यानंतर 7 ते 8 मध्ये सुद्धा तुमचं एक लाईव्ह लेक्चर असणार आहे, जे ऑनलाईनवाले घेतील त्यांच्यासाठी. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 9 ते 11 मध्ये, ठीक आहे, परत एक डिस्ट्रिक्ट जजेसच्या बॅचचं ऑनलाईन सेशन असणार आहे. जे लोक ऑनलाईन डिस्ट्रिक्ट जजेसची बॅच घेतील त्यांना सायंकाळचं 5 ते 7चं ऑफलाईन लेक्चर पण ऐकायला मिळेल, त्यांना संध्याकाळचं 7 ते 8चं लेक्चर पण ऐकायला मिळेल आणि त्यांना 9 ते 11चं जे संध्याकाळचं आपलं सेशन असणार आहे डेडिकेटेड ऑनलाईनसाठी, ते सुद्धा ऐकायला मिळेल. जे ऑफलाईन जॉईन करतील त्यांच्यासाठी फक्त 5 ते 7 मध्ये 2 तासाचं सेशन असेल, ठीक आहे. म्हणजे असं जवळपास 5 तास, दिवसामध्ये 5 तास फक्त आणि फक्त तुम्ही लेक्चरमध्ये असणार आहात. जे लेक्चर एकतर ऑफलाईन असेल किंवा लाईव्ह असेल. लेक्चर चालू असताना तुम्हाला काही जरी डाऊट असेल तर तुम्ही मला लगेच विचारून क्लिअर करायचं आहे, ठीक आहे. आता हे एवढे सगळं 5 तासाचं लेक्चर कशासाठी? सगळ्यात मोठं रेकॉर्ड बनवायचे, ठीक आहे. मी आत्तापर्यंतच्या जेवढ्या मी बॅचेस अनाऊन्स केलेल्या आहेत, प्रत्येक बॅचमध्ये सुरुवातीला जे मी सांगितलेलं आहे, ठीक आहे, ते मी करून दाखवलं. इव्हन BMCच्या वेळेससुद्धा 53 जागांची त्याच्यामध्ये व्हॅकन्सी होती. त्यातले 36 विद्यार्थी कराड लॉ क्लासेसचे सिलेक्शनमध्ये आहेत. तुम्ही ह्या यूट्यूब व्हिडिओच्या खाली जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच लोकांचे मी स्टेटस ऑलरेडी टाकलेले आहेत, त्यांचे मी एक शॉर्ट्स बनवून टाकलेले आहेत. अजून माझ्याकडे असे 200 शॉर्ट्स आहेत. म्हणजे पुढचं वर्षभर रोज एक शॉर्ट्स टाकलं तर एवढे सिलेक्शन्स आपल्या क्लासेसचे आपण आत्तापर्यंत मिळवलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये मी नेहमी सांगत असतो की मला हे जिद्दीने करायचे आहे, ठीक आहे. मला तुमच्या जिद्दीची साथ पाहिजे, ठीक आहे. तुम्ही लोकंसुद्धा जर जिद्दीने तयारी तयार असाल, ठीक आहे, तर तुम्ही कराड लॉ क्लासेससोबत तुम्ही आजच्या आज जुटून घ्या, ठीक आहे. खास करून ज्यांना ऑफलाईन ॲडमिशन घ्यायचे डीजेसाठी, ठीक आहे, त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. कारण हॉलची कॅपॅसिटी आपली 100 लोकांची असते. 100च्या वर तुम्ही ऑफलाईन ॲडमिशन कुणी घेऊ शकणार नाही आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे ऑफलाईन जर घ्यायचं असेल तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. ऑनलाईनवाल्यांनी एखादा दिवस उशीर केला तरी चालेल, पण मी सांगेल की उशीर करू नका. होईल तेवढं लवकरात लवकर तुम्ही तयारी आपली मार्गाला लागा. एक महत्त्वाचा प्रश्न असतो की ही परीक्षा कोण देऊ शकतात, ठीक आहे. तर तुमचं वय जे आहे, कमीत कमी आपलं वय 35 वर्ष पाहिजे. जे 35च्या खाली आहेत त्यांनी या परीक्षेचा विचारच करायचा नाही. ओपनसाठी मॅक्झिमम तुमचं 45 वर्षापर्यंतच चालतं. 45 वर्षाच्या पुढे तुम्हाला देता येणार नाही. कॅटेगरीवाले किंवा जे PWD कॅन्डिडेट आहेत, डिसेबल म्हणजे फिजिकली डिसेबल लोक आहेत, जे स्पेशली एबल लोक आहेत समजा, त्या सगळ्या लोकांसाठी सुद्धा आणि रिझर्व कॅटेगरीसाठी सुद्धा हे 48 मॅक्झिमम लिमिट आहे. जे 48च्या वर गेले त्यांनीसुद्धा ह्या परीक्षेचा विचार करायचा नाही आहे, ठीक आहे. 45 आणि 48 वर्ष ही तुमची हायेस्ट वयोमर्यादा आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिसचा क्रायटेरिया सरळ साधं 7 वर्ष जर तुमची प्रॅक्टिस झालेली असेल देन यू आर इलिजिबल फॉर दिस पोस्ट. तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. 7 वर्ष प्रॅक्टिस, आता तुम्ही ॲज अ ॲडव्होकेट म्हणून तुम्ही 7 वर्ष प्रॅक्टिस केल्या तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल आहात.
तुम्ही 7 वर्ष प्रॅक्टिसमध्ये समजा तुम्ही 4 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस केली आहे, त्याच्यानंतर तुम्ही 3 वर्ष ॲज अ पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम केलं किंवा गव्हर्नमेंट ॲडव्होकेट म्हणून तुम्ही काम केलं, दोघांची गोळाबेरीज जरी 7 वर्ष होत असेल, देन ऑल्सो यू आर एलिजिबल. तुम्ही 4 वर्ष ॲज अ ज्युडिशियल ऑफिसर अपॉइंट झालेले आहे, तुम्ही 4 वर्ष तुम्ही ॲज अ कोर्ट प्रॅक्टिस केलेली आहे, त्याच्यानंतर 3 वर्ष तुम्ही ॲज अ ज्युडिशियल ऑफिसर म्हणून काम करताय. नवीन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आता जे रूल्समध्ये आपण बदल केलेले आहेत ह्याच्यानुसार तुम्ही लोकसुद्धा एलिजिबल. ठीक आहे, एवढंच नाही, तुम्ही ॲज अ लॉ क्लर्क म्हणून काम केलेलं आहे. ठीक आहे, लॉ क्लर्क जरी तुम्ही असाल तरीसुद्धा तुम्ही ही पोस्ट जर तुमच्या रजिस्ट्रेशन नंतर म्हणजे ॲज अ ॲडव्होकेट म्हणून रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही 7 वर्ष सर्व्हिस केलेली आहे लॉ क्लर्क म्हणून, तरीसुद्धा तुम्ही ह्या पोस्टसाठी DJच्या यू आर एलिजिबल. ठीक आहे, ॲडव्होकेट म्हणूनचा जो आपला प्रॅक्टिस आहे ती तर धरली जाणारच आहे, पण सोबत अशा पद्धतीने जर तुमची सर्व्हिस असेल तर तीसुद्धा तुमची धरली जाणार आहे. आता JMFCला वगैरे कसं मिनिस्ट्रियल स्टाफ वगैरे म्हणून कन्फ्युजन थोडंसं क्रिएट केलं जातं, इथे ते सुद्धा ठेवलेलं नाही आहे. सरळ सरळ लॉ क्लर्क लोकसुद्धा त्याच्यामध्ये ह्या परीक्षेसाठी एलिजिबल असणार आहेत. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांच्या. आता दुसरा म्हणजे पहिलं आपण काय बघितलं की जागा किती आहेत, 89 आहेत. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरायची तारीख तुमची आता सुरू झालेली आहे, तुम्ही फॉर्म लवकरात लवकर भरू शकता. ठीक आहे, 7 वर्ष आपली प्रॅक्टिस पाहिजे आणि इथे तुमची प्रॅक्टिस जर समजा नसेलच, तुम्ही कधीच कोर्टात गेले नाहीत, तर अशा लोकांसाठी ही पोस्ट रिकमेंडेड नाही आहे. ठीक आहे, तुम्ही कोर्टात गेलेले असले पाहिजे, 10 मॅटर दाखवायला तुमचे पाहिजेत, तरच तुम्ही ह्या पोस्टसाठी तयारी करू शकता. 10 जर मॅटर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इकडे येण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. ठीक आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर आता बाकी तुम्हाला ह्याच्यात पे स्केल वगैरे तर काही सांगायची गरज नाही. ठीक आहे, म्हणजे सगळं काही त्याच्यामध्ये फार चांगलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं लॉ क्लर्क लोकांसाठी सुद्धा हे अवेलेबल आहे. मराठीचं नॉलेज पाहिजे, त्याच्यामुळे आपलं कॉम्पिटिशन लिमिटेड होतं. महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक तुमच्या ह्या कॉम्पिटिशनमध्ये अजिबात येत नाहीत. ठीक आहे, आता एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न राहिला की सिलेबस काय असतो. ठीक आहे, तर सिलेबस तुमचा ह्याच्यामध्ये आता नवीन क्रिमिनल लॉ आपण पकडून जर बघितलं तर जवळपास 55 कायदे आहेत जे तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. ह्या 3 महिन्यामध्ये 55 कायद्यांची तुम्हाला एक चांगली ओळख निर्माण करून देण्याचं काम मी करणार आहे. ठीक आहे, कसं करणार आहे तर रोज आपले त्याच्यामध्ये 5 तास लेक्चर्स आहेत. ठीक आहे, संध्याकाळी 5 ते 7, त्याच्यानंतर 7 ते 8, त्याच्यानंतर मध्ये 8 ते 9चा एक गॅप असेल आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये 9 ते 11मध्ये अजून आपलं परत लेक्चर असेल. अशा पद्धतीने रोज एक कायदा आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये वेळ किती मिळू शकतो, तुम्हाला एक कमीत कमी आपल्याला 2.5 महिने पकडून चाला, जास्तीत जास्त मग ते बरंच पुढे जाऊ शकतं. 2.5 महिने तर ती वेळ आपल्याला इथून पुढे आजपासून मिळेलच. ठीक आहे, 2 फेब्रुवारीपासून आपण ही बॅच सुरू करतोय, म्हणजे एक 2 दिवसामध्ये आपली डिस्ट्रिक्ट जजेसची बॅच आपण सुरू करतोय. ठीक आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं मी 5 तास रोज लेक्चर घेणार आहे, तुमच्यासोबत राहणार आहे DJच्या बॅचसाठी. याचा अर्थ मलासुद्धा हे फार मोठं रेकॉर्ड करायचे, म्हणजे मी सुद्धा हे फार मनावर घेऊन करणार आहे. ठीक आहे, मी जेवढं जिद्दीने करणार आहे, मी परत एकदा सांगतोय, तुम्ही सगळे लोकसुद्धा त्या जिद्दीने माझ्यासोबत जॉईन व्हा. ठीक आहे, बाकी सिलेबस 55 कायदे कसे डोक्यात बसत नाहीत आणि ह्याची कशी तयारी होत नाही ते मी बघतो. ठीक आहे, ते माझं काम राहिलं, ती जिम्मेदारी तुम्ही माझ्यावर सोडून द्या. म्हणजे समजा जे कायदे आपल्याला एकदम अननोन आहेत, म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं तुम्ही कोर्ट प्रॅक्टिसमध्ये कुठल्या तरी एखाद्या मॅटरमध्ये प्रॅक्टिस करता, तुम्ही ॲज अ ज्युडिशियल ऑफिसर म्हणून समजा काही मोजक्या गोष्टी आपण रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण करत असतो, पण बाकीचे जे सगळे कायदे आहेत म्हणजे स्टॅम्प ॲक्ट असू द्या, रजिस्ट्रेशन ॲक्ट असू द्या, ठीक आहे, पोस्को असू द्या किंवा फॉरेस्ट ॲक्ट असू द्या, हे अशा प्रकारचे बाकीचे सगळे जे कायदे आहेत, ठीक आहे, NDPS असू द्या, सगळ्या कायद्यांसोबत आर्म्स ॲक्ट असू द्या, यांच्यासोबत आपला एक थोडासा गॅप तयार होत असतो आणि आपल्या अभ्यासातून सगळे कायदे बाहेर पडलेले आहेत. ठीक आहे, तर ह्या सगळ्या कायद्यांचं रोज एक चांगलं रिव्हिजन, रोज त्याच्यावर चर्चा, रोज त्याच्यावर डिस्कशन, ठीक आहे, आपण रोजच्या रोज त्याच्यामध्ये करणार आहोत. रोज 5 तास मी तुम्हाला सोबत घेऊन बसणार आहे. आता काही लोकांच्या मनात येईल की हे टायमिंग आम्हाला मॅच होत नाहीत. ठीक आहे, हे प्रत्येक लेक्चरचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. तुम्ही काही करा, दिवसामध्ये 5 तास तुम्ही मला द्या. समजा 5 ते 7चा टायमिंग तुम्हाला मॅच होत नाही ना, तुम्ही तो लेक्चर जो आहे तो तुम्ही सकाळी बघा. ठीक आहे, सकाळी तुम्ही 6 ते 7मध्ये ते लेक्चर बघा. तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. महत्त्वाचं काय आहे की तुमचा 5 तासाचा रोजचा जो वेळ आहे तो तुम्हाला मला द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये समाधानी असाल, म्हणजे आमचं प्रॅक्टिस सर व्यवस्थित चालू आहे, 7-8 वर्ष प्रॅक्टिस आहे, कोर्ट मॅटर भरपूर आहेत, मला एवढं काही नाही उगं करायचं म्हणून करायचं. ठीक आहे, तर तुम्ही येऊ नका माझ्याकडे, काय अडचण नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला खरंच जर जिद्दीने करायचं असेल, तुमचं खरंच जर स्वप्न असेल की आपल्याला डिस्ट्रिक्ट जज त्याच्यामध्ये व्हायचंच आहे, तर ह्या 89 जागांमध्ये जर तुम्ही DJ होत नसाल तर तुम्ही पुन्हा करत बसण्याचा अर्थ नाही. ठीक आहे, म्हणजे एवढी मोठी संधी तुम्हाला भविष्यात कधीही त्याच्यामध्ये मिळेल असे चान्सेस नाही आहेत. ठीक आहे, एवढी मोठी संधी असताना जर तुम्ही DJ होऊ शकत नाही आहेत तर अशा वेळेस भविष्यात तुम्ही पुन्हा DJचा नाद सोडून दिलेला चांगला.
ठीक आहे. पण यावेळेस जर करायचं असेल, नाद कधी सोडून द्यायचा, अगोदर नाद करून तरी बघायचा. ठीक आहे. नाद करून बघणे म्हणजे फक्त फॉर्म भरून परीक्षेला जाऊन आपलं गिरवून येणे म्हणजे नाद करणे नाही. नाद करणे म्हणजे त्याच्यासाठी जे लागते डेडिकेशन. ठीक आहे. नाद केला आणि वाया नाही गेला जे म्हणतात ना, ठीक आहे, तसं जर करायचं असेल तर सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही आपल्या क्लासेसचे सगळे लेक्चर बघितले पाहिजेत. तुम्ही आता जे लेक्चर तुम्ही आज बघताय, उद्या त्याचं तुम्ही रिव्हिजन केलं पाहिजे आणि त्याच्यावर दुसऱ्या दिवशी तुम्ही टेस्ट दिली पाहिजे. रोज जे काल शिकलं त्याच्यावर दुसऱ्या दिवशी मी टेस्ट घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगतो एवढ्या सगळ्या गोष्टी डीजेच्या बॅचसाठी मी करून घेतो आहे. याचा अर्थ मी ह्याच्यासाठी फार जास्त कमिटेड आहे. मला ह्याच्यामध्ये मोठं रेकॉर्ड बनवायचे. ठीक आहे. म्हणजे जे APPच्या वेळेस केलं होतं, ठीक आहे, तशा प्रकारचं पर्सेंटेजमध्ये एक मोठं रेकॉर्ड आपल्याला बनवायचे. APP सारखे 430 तर DJ आपण बनवू शकणार नाही, तेवढ्या जागाच नाही. ठीक आहे. पण पर्सेंटेजमध्ये जे आहे ते एवढे आपल्याच क्लासेसचे आहेत असं त्याच्यामध्ये मला सांगण्यासाठी रेकॉर्ड बनवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये मला पाहिजे. तुम्ही लवकर आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर पहिलं काम त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरून घ्या किंवा त्याच्यामध्ये लवकरात लवकर तुम्ही क्लास जॉईन करून घ्या आणि एक दिवस कामाला लावा. एक दिवस आपल्यासाठी फार जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे. एकही दिवस वाया घालायचा नाही. रोजच्या रोज त्याच्यामध्ये आपलं जे आहे लेक्चर्स तुम्ही बघितले पाहिजेत, रिव्हिजन तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे जे क्लासेसच्या टेस्ट आहेत त्या सगळ्या टेस्ट तुम्ही सोडवल्या पाहिजेत. एवढं सगळं करत असाल तरच तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता. ठीक आहे. ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही ह्या नंबरला मला कॉल करा. मी तुम्हाला बाकीची प्रोसिजर वगैरे सांगेल किंवा आपल्या बॅचबद्दल माहिती जर तुम्हाला द्यायची म्हटलं, मी जसं तुम्हाला सांगितलं, मी यावेळेस ठेवणार काहीच नाही आहे. ऑफलाईनसुद्धा घेणार आहे. ठीक आहे. ऑफलाईन जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची आपली 20,000 रुपये फीस असेल. ठीक आहे. रोज सायंकाळी 5 ते 7 मध्ये तुमचं इथे ऑफलाईन लेक्चर असेल पुणेमध्ये. ऑनलाईनवाल्यांना हे लेक्चर पण ऐकता येईल, कारण ऑनलाईनवाल्यांना शेवटी कसं आहे, आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थी मिळवायचे आहेत. ऑनलाईनवाल्यांना हे लेक्चर न द्यायला काही अडचण नाही आहे. ऑनलाईनवाल्यांचे लेक्चर ऑफलाईनवाल्यांना देता येणार नाही. ठीक आहे. पण ऑनलाईनवाले जे आहेत ते हे लेक्चरसुद्धा अटेंड करू शकतात. करायचं काहीच नाही आहे, फक्त इथे कॅमेरा चालू ठेवायचा लेक्चर चालू असताना, त्याच्यामुळे ते सुद्धा त्यांना मिळेल. दुसरं जे ऑफलाईन बॅच असेल त्याची फीस आपली 15,000 रुपये आहे. ठीक आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईनवाल्यांचं दिवसामध्ये त्याच्यामध्ये रोज 5 तास लेक्चर असेल, कारण हे सुद्धा त्यांना मिळेल. ऑफलाईनवाल्यांचं रोज त्याच्यामध्ये 2 तास लेक्चर असेल आणि सुट्टीच्या दिवशी आपण थोडं जास्त वेळ घेणार आहेत. म्हणजे रविवार शनिवार वगैरे जर असेल तर तुमचं थोडं जास्त वेळ लेक्चर असेल. सगळेच्या सगळे लेक्चर तुम्हाला मिळतील, सगळेच्या सगळे त्याच्यावर टेस्ट तुम्हाला मिळतील, कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे. म्हणजे जे प्रत्येक गोष्ट म्हणजे तुमच्या डीजेच्या बॅचसाठी जे मी तुम्हाला म्हणतोय, मला तरी फार मोठं रेकॉर्ड बनवायचं आहे. जी प्रत्येक मदत एक बाहेरचा व्यक्ती तुम्हाला करू शकतो. ठीक आहे. तुम्ही ज्युडिशियल ऑफिसर आहात, तुम्ही वकील आहात किंवा तुमचं प्रॅक्टिस फार जोरात आहे, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाहीत. जे बेस्ट नोट्स कलेक्शन तुम्हाला द्यायला पाहिजे ते मी तुम्हाला गोळा करून देणार आहे. जे बेस्ट टेस्टचं कलेक्शन तुम्हाला द्यायला पाहिजे, जे MCQ तुम्हाला द्यायला पाहिजेत ते मी तुम्हाला देणार आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस जे आहे ते सुद्धा आपल्या कोर्समध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे आपण सब्जेक्ट वाईज MCQ काढलेत. इंडियन पिनल कोडवर आत्तापर्यंत डीजेला कोणते प्रश्न आलेत ते आपण वेगळे काढलेले आहेत, त्याच्यावर आपण डिस्कशन घेतलेलं आहे. ठीक आहे. हे सगळंच्या सगळं तुम्हाला ह्या बॅचेसमध्ये मिळणार आहे. डीजेच्या प्रिलिम्ससाठी प्रत्येक जी गोष्ट करावी लागते ती तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे. आता हे जी फीस आहे ही आपली फक्त प्रिलिमच्या क्रॅश कोर्सची आहे, 3 महिन्याच्या क्रॅश कोर्सची. एक आपली कंप्लीट बॅच असते, त्याची फीस आपली 25,000 रुपये असते. आता ही 3 महिन्याची आहे, ही वर्षभराची बॅच असते. ठीक आहे. तुम्ही जर ही 25,000 रुपयाची बॅच घेत असाल, ह्याच्यामध्ये हा क्रॅश कोर्स पण तुम्हाला मिळेल. डिस्ट्रिक्ट ज्याचे प्रिलिमचे जे एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत, जे रेकॉर्डिंग आहे आपलं, जवळपास 800+ रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये. 800+ रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. हे सगळे पण तुम्हाला मिळतील. सोबतच मेन्ससाठीचे लेक्चरसुद्धा तुम्हाला मिळतील. मी जे तुम्हाला 8 ते 9चा गॅप म्हणलो होतो, त्या 8 ते 9च्या गॅपमध्ये तुमचं लाईव्ह लेक्चर पण असेल. ठीक आहे. ही आमची ॲडिशनल PPची बॅच असते. संध्याकाळी 5 पासून रात्री 11 वाजेपर्यंत मी तर लेक्चरमध्येच असणार आहे. ठीक आहे. तुम्ही फक्त प्रिलिमचे क्रॅश कोर्स घेत असाल तर तुम्ही 8 ते 9मध्ये तुम्हाला थोडा टाईम मिळणार आहे. ठीक आहे. मला तर म्हणजे ते 8 ते 9मध्ये मी सुद्धा ॲडिशनल PPच्या बॅचमध्ये असतो किंवा डीजेच्या मेन्सच्या बॅचमध्ये असतो, तर ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. मध्ये आपण एक अर्ध्या तासाचा थोडं बाकीच्या जेवणा खावण्याचा टायमिंग आपण ठेवू त्याच्यामध्ये, किंवा एक लेक्चर संपल्यानंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये एक 10-15 मिनिटाचा वेळ असतो थोडंसं फ्रेश होण्यासाठी. तेवढ्या वेळामध्ये सगळं उरकून घेऊन आपल्याला काम करायचं आहे. ठीक आहे. महत्त्वाचं काय असतं, माझं जे आता ह्याच्यामध्ये तुमचं काही स्वप्न आहे, माझं काही स्वप्न आहे. माझं स्वप्न आहे की त्या 89मध्ये मोठ्यातला मोठा आकडा माझा पाहिजे. इथून पुढे मी जेवढे व्हिडिओ बनवेल प्रत्येक बॅचबद्दल,
तर त्या व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात सर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगता तुमचे 430 PP झाले, तुमचे त्याच्यामध्ये DJ झाले, 3 डिस्ट्रिक्ट जज झाले, तुमचे JMFC 77 झाले, तुमचे विधी अधिकारीमध्ये तुमचे 35 झाले 53 पैकी. ठीक आहे, आम्ही कष्ट घेतो. आता ह्या DJसाठी सुद्धा मी 5-5 तास दिवसात शिकवणार आहे. मेन्सचं तुम्ही घेतलं तर 6 तास मी दिवसात DJला लेक्चर घेणार आहे, त्याच्यावर मी दिवसभर पुन्हा टेस्ट बनवणार आहे. ठीक आहे, एवढे सगळे कष्ट घेतल्यानंतर सांगायचा मला अधिकार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे कुणीतरी हे म्हणण्यात अजिबात अर्थ नाही आहे. ठीक आहे, DJसाठी सुद्धा मी 89 म्हणतो ना, त्याच्यातले जर मी 70-80 सिलेक्शन मिळवले, ठीक आहे, तर मी पुन्हा ओरडून सांगणारच ना त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि ते मला करायचं आहे. माझी ती जिद्द आहे की माझे एवढे सिलेक्शन्स डिस्ट्रिक्ट जज म्हणून असले पाहिजेत. ठीक आहे, कारण माझ्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे हे माझं एक मोठं स्वप्न आहे. ह्या माझ्या स्वप्नासाठी जेवढं मला करता येईल तेवढं मी करणार आहे. जे मी तुम्हाला सध्याच्याला प्रॉमिस करत नाही आहे, टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी, अजून जरी माझ्याकडे डोक्यात आलं की अजून हे केलं तर जास्त फायदा होईल विद्यार्थ्यांना, तर ते सुद्धा मी या बॅचमध्ये करून घेणार आहे येणाऱ्या ह्या पुढच्या काळामध्ये. ठीक आहे, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे. ठीक आहे, आता यावेळेस खरं तर हा कंप्लीट कोर्स घेतलेलाच तुम्हाला कामाला पडेल. याचं मागचं कारण असं आहे की यावेळेस प्रिलिम म्हणजे कॉम्पिटिशनच नाही आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला 89 जागा समजा एक कॅल्क्युलेशनसाठी 100 जागा समजा, 100च्या 10 पट म्हणलं तर 1000 लोक ते जवळपास. ठीक आहे, किंवा 900 लोक घ्या तुम्ही, जाऊ द्या, सरळ कॅल्क्युलेशन करायचं. एकदम 900 घेत नाहीत, कारण शेवटी एका मार्कावर जास्त लोक जर असतील तर ह्याच्या जाहिरातीमध्ये क्लॉज दिलेला आहे की ते सगळेच लोक घ्या. ठीक आहे, 950 लोक तरी ते घेतील. आता DJला रेग्युलर आपले 2000-2200च्या आसपास म्हणजे जास्तीत जास्त फॉर्म तेवढे असतात. रेग्युलर तर 1000च फॉर्म असतात. ठीक आहे, 1000च फॉर्म असतात. फार जास्त जागा झाल्या, आपण समजा डबल फॉर्म आले. ठीक आहे, 2200 फॉर्म आले, समजा ज्युडिशियल ऑफिसर पण इन्क्लूड केलेत. ठीक आहे, तुम्ही समजा की 2200 फॉर्म आले. ठीक आहे, सॉरी 2200 जरी तुम्ही फॉर्म म्हणलं तरी सुद्धा 50% म्हणजे एवढं तर ॲव्हरेज त्याच्यामध्ये कुठंच नाही आहे. तुमच्या बाजूला जो लॉ क्लर्क बसलेला असतो ना, ठीक आहे, त्याच्यासुद्धा कॉम्पिटिशन तुमच्यापेक्षा फार जास्त आहे. हे प्रिलिममध्ये जर आपण पास होत नसू तर त्याच्यामध्ये आपण परीक्षेची तयारी करण्याचाच अर्थ नाही. म्हणजे फार चिल्लर कॉम्पिटिशन आहे. क्लासला जॉईन केला तर कोणताच विद्यार्थी प्रिलिम तरी फेल होईल असं तरी मला तर वाटतच नाही आहे. ठीक आहे, कारण चान्सच नाही आहे त्याच्यामध्ये. एवढं सगळं थोडंफार जरी आपला अभ्यास असेल तरी आपण ह्या 900मध्ये तरी 900-950मध्ये तरी आपण 100% येऊ. मेन कॉम्पिटिशन तुमचं मेन्ससाठी असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जी मेन्सची जी आपली कंप्लीट जी बॅच आहे, तुम्ही आता नंतर जर मेन्स घ्यायची म्हणलं तर तुम्हाला मेन्सचे पुन्हा त्यावेळेस 20,000 रुपये फीस असते. ठीक आहे, त्याच्यापेक्षा आताच तुम्ही 25,000 रुपयाची DJची बॅच घेऊ शकता. इवन मेन्सचे लेक्चरसुद्धा तुम्ही काही प्रमाणामध्ये बघायला चालू करू शकता. समजा क्रिमिनलचे जरी काही लेक्चर तुम्ही मेन्सचे कव्हर केले तर प्रिलिमची परीक्षा झाल्यानंतर मेन्ससाठी आपल्याला तेवढा वेळ मिळतो. ह्या मेन्सच्या बॅचमध्ये तुमचे जजमेंट रायटिंगचे पण लेक्चर्स आहेत, लिगल एसे पण आहे. ठीक आहे, किंवा मेन्समध्ये जे क्वेश्चन आन्सर ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि त्याचं उत्तराचं आन्सर कन्स्ट्रक्शन कसं करायचं, हे सगळंसुद्धा आपण त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. बऱ्याच कॅन्डिडेटच्या बाबतीत मी हा प्रॉब्लेम बघितलेला आहे. कन्सेप्ट त्यांना माहिती असतो पण मेन्समध्ये उत्तर लिहिताना काय लिहायचं हे सुचत नाही. तर ते सगळ्या गोष्टींचं सोल्युशन तुम्हाला ह्या मेन्सच्या डिस्क्रिप्टिव्हमध्ये मिळेल. ठीक आहे, अजून एकदा सांगतोय, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये काही संशय जर असेल तर ह्या नंबरवर मला फोन करून विचारा. काही जरी तुम्हाला अडचण असेल, बॅचबद्दल असेल किंवा ह्या जाहिरातीबद्दल तुम्हाला काय अडचण असेल, तुम्ही मला फोन करून विचारू शकता. किंवा ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला त्याचं सोल्युशन जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. पण एवढी मोठी संधी जर तुम्ही इलिजिबल असाल तर ही संधी तुम्ही सोडू नका. ठीक आहे, चांगल्या पद्धतीने जेवढं आपण करू शकतो त्या पद्धतीने तयारी करा. ठीक आहे, जर 5-6 महिन्यामध्ये जर त्याच्यामध्ये आपलं आयुष्य एवढं आमूलाग्र बदलणार असेल, ठीक आहे, जर आपल्याला ही अशी प्रकारची पोस्ट जर मिळणार असेल तर या 5-6 महिन्यासाठी कष्ट घ्यायला मागे सरकू नका. तुमच्या मनामध्ये तुम्हाला बाकीचे बरेच लोक निगेटिव्हपणा टाकतील. काही लोक म्हणतील की त्याच्यामध्ये आता ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत, ठीक आहे, मग आता आपण कसं करायचं. ठीक आहे, अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टींना काही अर्थ नाही आहे. ठीक आहे, ज्युडिशियल ऑफिसर जरी झाले तरीसुद्धा त्यांना सगळ्या गोष्टी सांभाळून त्यांना ही तयारी करायची आहे. ठीक आहे, तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर निश्चितच तुम्ही 2-4 गोष्टी जास्त वाचू शकता. ठीक आहे, ज्युडिशियल ऑफिसरला जरी झाले तरी त्याच्यामध्ये आपण एकदम म्हणजे माझं तर होणारच आहे असं समजून काही त्याच्यामध्ये तुमचं होणार नाही आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागणार आहे. शेवटी ज्युडिशियल ऑफिसर झाला म्हणजे डायरेक्ट होणार असं नाही आहे. असं डोक्यात काही गोष्टी आणू नका. किंवा म्हणजे हे आता माझं तर वय म्हणजे 35, 36, 37, 38 वय झालं आहे. ठीक आहे, आता तर मला काही वाचलं तर लक्षात पण राहत नाही, काहीच नाही. ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा डोक्यामध्ये आणू नका. ठीक आहे, रोजच्या रोज क्लासमध्ये त्या गोष्टी ऐकणे, बेरॅकचं रोजच्या रोज रिव्हिजन करणे, क्लासमध्ये तुमच्यातले काही लोक प्रश्न विचारणे, ते सगळे प्रश्न पण तुम्हाला पोचणार आहेत. त्या प्रश्नांची मी दिलेली उत्तरं पण तुम्ही ऐकणार आहात. ठीक आहे, म्हणजे रोजच्या रोज तुम्ही 4-5 तास डिस्कशनमध्ये असणार आहात. 3 महिने जर तुम्ही ह्याच डिस्कशनमध्ये असाल, रोज जर तुम्ही तीच गोष्ट करत असाल
तर अशा वेळेस तुम्हाला 2-3 महिन्यानंतर प्रिलिमची परीक्षा पास होणं अवघड नाही. त्याच्यानंतर मेन्सला आपल्याला अजून जास्त वेळ मिळतो. रोज आपण त्याची रायटिंग प्रॅक्टिस करत असतो. ठीक आहे, रोजच्या रोज तुम्ही त्याची रायटिंग प्रॅक्टिस करणार. सगळे उत्तरं कसे लिहायचे मी तुम्हाला सांगणार. समजा तुम्हाला इलिस्ट्रेशन बेस्ड प्रश्न असेल तर त्याची सुरुवात कशी करायची, इंट्रो काय लिहायचा, मेन बॉडीमध्ये काय लिहायचं आणि कन्क्लूड कसं करायचं इथपर्यंत मी सांगणार आहे. ठीक आहे, जजमेंट रायटिंग असेल समजा, जजमेंट रायटिंगमध्ये सुद्धा म्हणजे सुरुवात कशी करायची, मेन बॉडी कशी घ्यायची. इव्हन ज्युडिशियल ऑफिसर जरी असतील तर ते जजमेंट रायटिंग तुम्ही आपल्यापेक्षा फार चांगलं करतील असे डोक्यामध्ये काही तुम्ही पूर्वग्रह वगैरे आणू नका. ठीक आहे, मुळात परीक्षेचं जजमेंट जे असतं हे एक प्रकारे मिनिमम जजमेंट असतं. तुम्ही ज्यावेळेस ॲक्च्युअल कोर्टामध्ये जजमेंट लिहिता आपल्याला लिहायला बराच स्कोप असतो, इकडचं तिकडचं आपण कॉपी पेस्ट बऱ्याच गोष्टी करू शकतो. पण इथं तसं नाही आहे. इथे तुम्हाला मिनिमम त्या पेजेसमध्ये मिनिमम आपल्या टायमिंगमध्ये आपल्याला ते जजमेंट मेन्शन करायचं असतं. ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, मिनिमम जजमेंट म्हणजे एक माझीच टर्म आहे. ठीक आहे, ह्या मिनिमम जजमेंटच्या टर्ममध्ये मी नेहमी काय म्हणत असतो की ज्या ज्या गोष्टी जजमेंटमध्ये असायला पाहिजेत त्याच गोष्टी इन्क्लूड करून जे आपण जजमेंट लिहितो त्याला आपण मिनिमम जजमेंट असं माझ्या भाषेमध्ये मी म्हणत असतो. ठीक आहे, तर कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि काय काय कुठे आपण कमी कंटेंट करू शकतो. म्हणजे ते जजमेंट वाचल्यानंतर ह्याच्यात काहीतरी मिसिंग आहे असं पण दिसलं नाही पाहिजे. रिझनिंगसुद्धा प्रॉपर असली पाहिजे. ह्या सगळ्या पद्धतीने जजमेंट आपल्याला लिहिणं या बॅचमध्ये आपल्याला समजावून घ्यायचं आहे. कमी वेळेत आपला पेपर कसा आपण लिहू शकतो, रायटिंग प्रॅक्टिस वगैरे, म्हणजे एक एक जी बारकाव आहे, जी गोष्ट तुम्हाला ह्या कॉम्पिटिशनमधून बाहेर फेकू शकते त्या प्रत्येक गोष्टीवर मात करण्याचं जे काम आहे ते आपण याच्यामध्ये करत असतो. तुम्हाला काही लोकांना स्पेसिफिक प्रॉब्लेम असतात, काही लोकांना रायटिंगचा प्रॉब्लेम असतो, काही लोकांना सेक्शन मेमराईज करायचा प्रॉब्लेम असतो. तुमचे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम तुम्ही मला सांगा, त्याच्यावर काय सोल्युशन जे बेस्ट पॉसिबल आहे, जे आतापर्यंत आपण म्हणजे वापरलेले आहेत सोल्युशन्स ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरकम करण्यासाठी, ते सगळे सोल्युशन्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं काम आपण आपल्या बॅचमध्ये आपण करणार आहे. 3 महिने मी तुमच्यासोबत तुमच्या तयारीमध्ये राहणार आहे, कारण माझंसुद्धा स्वप्न आहे की एक मोठं रेकॉर्ड मला ह्याच्यामध्ये बनवायचे आहे. ठीक आहे, तुम्ही या स्वप्नासाठी माझ्यासोबत जुटायला तयार असाल तर लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन वगैरे करून घेऊया आणि आपल्या तयारीला तुम्ही सुरुवात करा. ऑफलाईन करणार असाल तर तुम्ही तर वेळ घालूच नका, लवकरात लवकर तुम्ही सीट तुमची कन्फर्म करून घ्या. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.